थांबा. पश्चिम बंगालमध्ये निपा व्हायरसच्या केसेस सापडलेल्या आहेत, ज्यामध्ये 90% लोक मरतात. तर हा व्हायरस पसरतो कसा? तर हा पसरतो कंटॅमिनेटेड फ्रूटमुळे किंवा जे अगोदरचे इन्फेक्टेड पेशंट असतात तर त्यांचा रोज कॉन्टॅक्ट आला तर, म्हणजेच त्यांची सलायवा म्हणजेच लाळ, युरिन किंवा फिसेसच्या द्वारे. पण हा हवेतून पसरणारा रोग नाही आहे, तर आपल्याला या रोगाला टाळता येऊ शकते. या रोगाची स्पेसिफिक ट्रीटमेंट किंवा वॅक्सिनेशन नाही, तर या रोगाला टाळणे हीच आपली ट्रीटमेंट आहे. तर काळजी घेणे हेच आपले प्रोटेक्शन आहे. त्यामुळे पडलेली फळे खाऊ नका, फळांना धुवूनच खावा. रो पाम सॅप म्हणजेच खजूर किंवा नारळ पाणी यापासून बनवलेले पेय पूर्णपणे टाळा. या रोगाचे सिम्पटम्स काय आहेत? तर ताप येणे, डोके दुखणे, उलटी होणे, श्वास घ्यायला त्रास किंवा कन्फ्युजन होणे. आणि ज्या केसेस खूपच गंभीर आहेत त्यामध्ये ब्रेनमध्ये इन्फेक्शनही होऊ शकते. जर तुम्हाला ताप किंवा कन्फ्युजन होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवून घ्या. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.